नमस्कार मुलांनो, आज आपण शिकत आहोत इयत्ता 6वी गणित आणि त्यातील आपला चॅप्टर जो आहे तो असणार आहे मुलांनो 9वा मसावी आणि लसावी। चला तर मग मुलांनो आपण सुरुवात करूया इयत्ता 6वी गणित आणि चॅप्टर नंबर 9 मसावी आणि लसावी। बघा मुलांनो आपण त्याचा इथे सविस्तर बघा। तर मुलांनो आपण इथे लसावी आणि मसावी किंवा मसावी आणि लसावी याचं काय करणार आहोत, सविस्तर आपण इथे अभ्यास करणार आहोत। लसावी आणि मसावी म्हणजेच काय मुलांनो, तर मसावी म्हणजेच काय, तर महत्तम साधारण विभाजक। काय मुलांनो, महत्तम साधारण विभाजक, त्यालाच आपण काय म्हणू मुलांनो, तर मसावी म्हणू। आणि लसावी म्हणजेच काय मुलांनो, तर लसावी म्हणजेच लघुत्तम साधारण विभाजक। बघा मुलांनो, या पाठामध्ये आपण काय करणार आहोत, तर विभाजक, विभाज्य, लसावी आणि मसावी याचाच आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत। बघा मुलांनो, विभाजक म्हणजेच काय की एखाद्या संख्येने एखाद्या संख्येला भाज्य करणे किंवा भागणे, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत मुलांनो, तर विभाजक असे म्हणणार आहोत। आणि एखाद्या संख्या जसं आपण पाडा लिहितो बघा मुलांनो, तर त्या संख्येने एखाद्या मोठ्या संख्येला भागणे, त्यालाच आपण काय म्हणतो मुलांनो, विभाजक असे म्हणतो। बघा मसावी म्हणजेच काय, तर महत्तम साधारण विभाजक, तर लसावी म्हणजेच काय, तर लघुत्तम साधारण विभाजक। तर आज आपण याच्यामध्ये जे आपलं लसावी मसावी हे जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत काय मुलांनो, तर विभाजक, विभाज्य, मसावी आणि लसावी हे आपण काही उदाहरणे घेऊन काय करणार आहोत, तर हे प्रकरण जे आहे ते स्पष्ट करणार आहोत। बघूया मुलांनो पुढे। बघा मुलांनो, आपण काय करणार आहोत की इथे एखादं उदाहरण घेऊन आपण लसावी, मसावी तसेच विभाजक, भाज्य म्हणजे काय हे आपण काय करणार आहोत, तर स्पष्ट करणार आहोत। बघा मुलांनो, आपण इथे काय करणार आहोत, तर एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण विभाजक आणि भाज्य हे काय आहेत ते समजून घेणार आहोत। बघा इथे आपण घेऊया 36 आणि याला आपल्याला भागायचं आहे 6ने। किती मुलांनो, 6ने। 36 ही जी संख्या आहे त्या संख्येला आपल्याला कशाने भागायचं आहे, तर 6ने भागायचं आहे। तर सांगा मुलांनो, 6च्या पाढ्यामध्ये तुम्हाला 36 हे हा जो नंबर आहे तो आहे का 6च्या पाढ्यामध्ये? बघा बरं मुलांनो, 6चा पाढा बोलून बघा तर 6 एक 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30 आणि 6 6 36। बघा मुलांनो, 6च्या पाढ्यामध्ये काय आहे, तर 36 ही जी संख्या आहे ती आहे। तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, मायनस करायचं आहे। बघा 6 मधून 6 गेले 0 आणि 3 मधून 3 गेले किती मुलांनो, तर 0। आता बघा मुलांनो, इथे हे जे 6 आहे ते काय आहे, तर ते 6 आहे भाज्य। काय आहे मुलांनो, हे जे 6 आहे ते आहे भाज्य। आणि हे जे 36 इथे तुम्हाला दिसत आहे ते काय आहे मुलांनो, तर ते आहे भाजक। काय आहे मुलांनो, ते आहे भाजक। म्हणजेच भाज्याने आपण कशाला भागितलेला आहे, तर भाजकाला भागितलेला आहे। आणि हा जो इथे 6 आलेला आहे तो काय आहे मुलांनो, तो आहे भागाकार। काय आहे मुलांनो, तो आहे भागाकार। तसेच इथे बाकी काय आलेलं आहे, अगदी बरोबर, बाकी आलेलं आहे 0। म्हणजेच हे काय आहे मुलांनो, तर हे आहे बाकी। बरोबर। बघा मुलांनो की इथे तुम्हाला काय काय दिसत आहे, पुन्हा आपण एक उदाहरण घेऊया आणि त्याचं अधिक स्पष्टीकरण इथे करूयात। बघा मुलांनो, 81 आणि इथे घेऊया आपण 9। बरोबर। तर मला सांगा पाहू मुलांनो, 9 काय आहे? मी तुम्हाला जे मागचं उदाहरण होतं त्यामध्ये स्पष्ट केलेलं हे काय आहे, 9 आणि 81 काय आहे मुलांनो, काय म्हणतात या संख्येला? बरोबर, याला म्हणतात भाज्य। आणि जे 81 आहे त्याला काय म्हणणार मुलांनो? बरोबर, त्याला आपण म्हणणार आहोत भाजक। आता बघा मुलांनो, आपल्याला ह्या 9च्या पाढ्यामध्ये काय बघायचे आहे, कुठली संख्या शोधायची आहे, तर 81 येते का सांगा पाहू? बरोबर, किती मुलांनो, 9 9 81। आता बघा मुलांनो, इथे आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे, वजाबाकी करायची आहे। तर बघा एकातून 1 जर आपण मायनस केलं तर किती येईल मुलांनो, 0 येईल। आणि 8तून 8 जर आपण मायनस केले तर किती येईल मुलांनो, 0। म्हणजेच हे जे आपले 0 आलेले आहेत त्यालाच आपण काय म्हणू मुलांनो, बाकी असं म्हणू। काय म्हणू मुलांनो, बाकी असं म्हणू। आता बघा जे आपलं उत्तर आलेलं आहे 9,
त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? बरोबर, त्यालाच आपण म्हणूया भागाकार. बघा, आता तुम्हाला कळालं असेल की जी संख्या असते त्या संख्येने एखाद्या संख्येला काय करायचं आहे, म्हणजेच भाज्याने भाजकाला काय करायचं आहे, तर भागायचं आहे. मग आपल्याला काय मिळतं मुलांनो, तर तेव्हा आपल्याला मिळतो भागाकार. आणि नंतर आपण भाज्याने भाजकला भागितलं आणि जो काही आपला नंबर येईल त्यामधूनच आपल्याला काय करायचं आहे, तर त्या संख्येला मायनस करायचं आहे, म्हणजे वजाबाकी इथे आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर इथे जे काही येईल ते काय असणार आहे मुलांना, आपलं बाकी असणार आहे. तर आपण पुढचं एक उदाहरण घेऊन बघूया. बघा, पुन्हा आपण काय करणार आहोत, तर एक उदाहरण आपण इथे घेऊया. बघा, इथे आपण हे एक उदाहरण घेतलेलं आहे. काय मुलांनो, हा काय आहे आपला 2 काय असणार आहे, ही 2 ही जो नंबर आहे तो काय असणार आहे, आपला भाज्य असणार आहे. आणि हा जो 32 नंबर आहे तो काय असणार आहे मुलांनो, बरोबर भाजक असणार आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे की या 2 ने आपल्याला कशाला, भाजकला म्हणजेच 32ला काय करायचं आहे, तर भागायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळणार मुलांनो, भागाकार मिळणार आहे. तर मला सांगा की 2च्या टेबलमध्ये किंवा पाढ्यामध्ये आपल्याला 3 दिसेल का येताना? नाही. 3 नंबर हा 2च्या पाढ्यामध्ये आहे का? नाही आहे. मग 2च्या पाढ्यामध्ये ह्या 3च्या आतली संख्या आपण घेणार आहोत. ती कुठली असणार आहे मुलांनो? अगदी बरोबर, बे-1 बे. आता बघा मुलांनो, आपण काय करणार आहोत, तर ह्या 3मधून आपण 2 काय करायचे आहे, तर मायनस करायचे आहे. मग किती उरणार मुलांनो? 1. आणि हे 2 जे आहे ते आपण इथे घेतले. त्यानंतर आता 12 जे आहे ते 2च्या पाढ्यामध्ये आहे का मुलांनो? बरोबर, बोला पाहू, 2चा पाढा बेसक 12. बरोबर. बघा मुलांनो, आता इथे सुद्धा काय आलेलं आहे, इथे सुद्धा आपल्याला जी बाकी आहे ती काय मिळालेली आहे, 0 मिळालेली आहे. बघा मुलांनो, काही अशा संख्या असतात की ज्याने काय उरतात मुलांनो, बाकी 1 2 3 असा काही नंबर्स मिळत असतात. म्हणजेच इथे आपल्याला काय म्हणता येणार नाही, 2 हा 32चा विभाजक म्हणता येणार नाही. पण इथे बाकी काय उरलेला आहे मुलांनो, 0 उरलेला आहे. तर इथे आपल्याला काय म्हणता येईल की हा जो भाज्य आहे तो 32चा काय आहे, विभाजक आहे, असं आपल्याला इथे स्पष्ट करता येईल. पुढचे उदाहरण बघूया. बघा मुलांनो, इथे आपल्याला काय दिलेलं आहे, तर एक उदाहरण जे आहे ते इथे आपल्याला सोडवून सांगितलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे की 36/4 काय सांगितलेलं आहे मुलांनो, त्याचं वाचन आपल्याला कसं करायचं आहे, 36/4 हा भागाकार करूया. काय मुलांनो, 36/4 हा आपल्याला काय करायचा आहे, तर भागाकार करायचा आहे. बघा, इथे आपण 36/4 हा भागाकार इथे आपण पुन्हा एकदा काय करणार आहोत, तर करून घेणार आहोत. बघा मुलांनो, आता सांगा पाहू की 36 जे आहे तो जो संख्या आहे, ती जी संख्या आहे ती 4च्या पाढ्यामध्ये येते का? बोला पाहू, 4चा तुम्हाला काय बोलायचं आहे, तर पाढा बोलायचा आहे. आणि त्यामध्ये काय यायला पाहिजे, 36 हा नंबर यायला पाहिजे. 4 नवे किती मुलांनो? बरोबर 36. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, तर इथे सुद्धा आपल्याला मायनस म्हणजेच वजाबाकी करायचे आहे. 6तून 6 गेले किती मुलांनो? 0. 3तून 3 गेले 0. मग बघा मुलांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच हा जो 4 आहे तो काय असणार आहे, भाजक असणार आहे. काय मुलांनो, 4 आहे आपला भाजक. आणि जो 36 आहे मुलांनो तो काय असणार आहे, आपला भाज्य असणार आहे. काय मुलांनो, जो आपला 4 आहे तो आपला भाजक असणार आहे. आणि जो 36 आहे तो काय असणार आहे मुलांनो, भाज्य असणार आहे. आणि जे काही आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे, उत्तर मिळालेलं आहे ते काय आहे मुलांनो, ते भागाकार आहे. आणि बघा, इथे आपल्याला बाकी काही मिळालेलं आहे का? कुठला नंबर इथे बाकी मिळालेला आहे का? नाही. तर मग हे जे 0 उरलेलं आहे त्यालाच आपण काय म्हणू मुलांनो, बाकी असं म्हणणार आहोत. म्हणजे इथे फक्त 0 हेच उरलेलं आहे, कुठलाही नंबर हा उरलेला नाही आहे. म्हणून मुलांना आपल्याला बाकी काय मिळालेलं आहे, तर बाकी इथे आपल्याला 0 मिळालेलं आहे. बघा, इथे सांगितल्याप्रमाणेच हे 4 काय आहे मुलांनो, भाजक आहे. तसेच 36 काय आहे मुलांनो,
भाज्य आहे. इथे 0 हा बाकी उरलेला आहे, म्हणून हा जो 4 भाजक आहे त्याने आपल्याला आपण काय केलेलं आहे की 36ला भागितलेलं आहे आणि आपल्याला जे आन्सर आहे, जे उत्तर आहे ते काय मिळालेलं आहे मुलांनो? 9 मिळालेला आहे. म्हणजेच 9 काय आहे इथे आपलं? बरोबर, 9 जे आहे ते काय आपल्याला मिळालेलं आहे? तर भागाकार आपल्याला 9 मिळालेला आहे. आपण अशाच प्रकारे काय करणार आहोत, तर पुढचं सुद्धा उदाहरण घेणार आहोत. बघा मुलांनो, इथे काय आहे? इथे 36ला 4ने भागल्यावर बाकी 0 येते. बघा आपण काय केलेलं आहे की 36ला कशाने भागितलेलं? बाकी 0 येते, म्हणून 4ला 36चा विभाजक म्हणतात. बघा इथे आपण काय केलेलं आहे? ह्या 36ला कशाने आपण भागितलेलं आहे? ह्या 4ने भागितलेलं आहे. मग 36ला 4ने भागल्यावर बाकी काय येतं मुलांनो? इथे आपल्याला दिसत आहे बाकी काय येत आहे? तर 0 येत आहे. म्हणून 4ला 36चा विभाजक, 36 ही संख्या 4ने विभाज्य आहे असे आपण म्हणतो. बघा बाकी 0 उरलेला आहे, म्हणून हे जे 36 आहे तो कशाचा विभाजक आहे? तर 4चा विभाजक आहे असं म्हणता येईल. जर इथे एखादा नंबर उरलेला असता तर आपण काय म्हटलं असतं मुलांनो? हा जो 36 आहे तो 4चा विभाजक नाही आहे असं आपण म्हटलं असतं. कधी मुलांनो? जेव्हा इथे आपल्याला काही नंबर उरलेले असते तेव्हा आपण म्हटलं असतं की हे जे 36 आहे ते 4चा विभाजक नाही आहे. पुढचं उदाहरण घेऊया. बघा मुलांना, आपण इथे दुसरं देखील काय केलेलं आहे, तर उदाहरण इथे घेतलेलं आहे. ते सुद्धा आपण काय करूया, इथे आपल्या पद्धतीने सोडवून तुम्हाला स्पष्टीकरण करणार आहे. बघा मुलांना, इथे काय घेतलेलं आहे? 73 आणि त्याला कितीने आपल्याला भागायचं आहे? तर 9ने आपल्याला भागायचं आहे. सांगा बघा मुलांनो, 9च्या पाढ्यामध्ये तुम्हाला 73 हा नंबर, 73 हा नंबर येईल का? नाही. तर किती येईल मुलांनो? 72 हा येणार आहे. कितव्या स्थानी मुलांनो? 8व्या. बघा 9 8 किती मुलांनो? 72. किती? 9 8 72. आता बघा 7तून 7 गेले 0 आणि 3तून 2 गेला 1. तर इथे आपल्याला बाकी काय मिळालेलं आहे मुलांनो? तर बाकी 1 मिळालेला आहे. इथे बाकी काय आहे मुलांनो? 1 हा आहे. आणि भागाकार आपल्याला काय मिळालेला आहे मुलांनो? बघा भागाकार आपल्याला 8 मिळालेला आहे. आपण कुठल्या भाजकाने भाज्याला भागितलं? तर हा जो आपला 9 आहे तो काय आहे मुलांनो? भाजक आहे. आणि भाजकला आपण कुठल्या भाज्याला भागितलं? तर 73 हा आपला काय आहे? भाज्य आहे. म्हणजेच 9 या भाजकाने आपण 73 या भाज्याला काय केलेलं आहे? भागितलेलं आहे. मग आपलं जे आन्सर आहे ते काय आलेलं आहे? उत्तर काय आलेलं आहे? 8 आलेलं आहे. भागाकार आपला किती आलेला आहे मुलांनो? तर 8 आलेला आहे. आणि बाकी किती उरलेली आहे? आपली 1 उरलेली आहे. म्हणजेच इथे आपल्याला काय सांगता येईल मुलांनो? की 9 हा जो आहे तो 73चा काय नाहीये? तर विभाजक नाही आहे असं आपल्याला इथे सांगता येईल. बघा मुलांनो, बघा 73ला 9ने भागितल्यावर बाकी 0 आलं नाही. इथे आपल्याला दिसत आहे की इथे 0 आलेलं आहे का? नाही. तर इथे काय आलेलं आहे? 1 आलेला आहे. बघा 73ला 9ने भागल्यावर बाकी 0 आला नाही, म्हणून येथे 9 जो आहे तो 73चा भाजक आहे पण विभाजक नाही. बघा हा जो 9 आहे तो 73चा भाजक आहे. काय आहे मुलांनो? भाजक आहे. कोण? हा जो 9 नंबर आहे तो 73चा काय आहे? भाजक आहे पण विभाजक नाहीये. काय मुलांनो? भाजक आहे पण विभाजक नाहीये. का बरं असं? कारण इथे काय उरलेलं आहे? बाकी 1 उरलेला आहे, म्हणून हा जो 73 आहे तो 9चा विभाजक नाही आहे. 73 ही संख्या 9ने विभाज्य नाही. 73 ही जी संख्या आहे ती 9ने विभाज्य नाहीये. जसं की आपण बघितलं की 9च्या पाढ्यामध्ये 73 ही संख्या येते का? नाही. 72 ही संख्या येते. म्हणजेच उरलं किती मुलांनो? 1 उरलं. त्याच्यामुळेच 73 ही संख्या काय नाहीये? तर 9ने विभाज्य नाही आहे.
पुढे बघूया. बघा मुलांनो, इथे आपल्याला काय एक्झाम्पल दिलेलं आहे की आता 56, 72 या संख्येचे विभाजक लिहूया व सामायिक विभागांची काय करायचे आहे, आपल्याला यादी इथे तयार करायची आहे. किंवा यादी आपल्याला म्हणजे जो सेम नंबर आलेला आहे कुठल्या याच्यामध्ये, 56 या नंबरमध्ये, म्हणजे 56ला जी संख्या भागते त्या संख्येचा आणि 72 या संख्येला जी संख्या भागते त्या संख्येचा आपल्याला काय करायचे आहे, तर इथे यादी करायची आहे. बघा मुलांनो, तर आपण ते काय करणार आहोत, यादी करणार आहोत. आपल्याला इथे काय करायचं आहे, तर 56, 72 या संख्याचे विभाजक आपल्याला लिहायचे आहेत आणि सामायिक विभाजकाची इथे आपल्याला काय करायचे आहे, तर यादी करायची आहे. सामायिक विभाजक म्हणजेच काय मुलांनो, तर ज्या संख्येमध्ये म्हणजे 56 मध्ये सारखे अंक असेल आणि 72 मध्ये सुद्धा तोच अंक असेल जो 72ला भागतो आणि 56 मध्ये सुद्धा तोच अंक असेल जो 56ला भागतो, यालाच आपण काय म्हणतात मुलांनो, सामाजिक विभाजक असे म्हणतात. आता बघा 56चे विभाजक, 56चे विभाजक म्हणजेच 56ला आपण कशाने भागू शकतो, कुठला असणार आहे मुलांनो त्याचे विभाजक. विभाजक म्हणजेच काय की अशी संख्या जी काय करते की 56ला भागणार आहे अशी संख्या. बघा मुलांनो, एकने सुद्धा आपण काय करू शकतो मुलांनो, 56ला भागू शकतो. बघा कसे, 56 भागिले 1. बघा मुलांनो, 56 एक 56 म्हणजेच एकने आपण काय करू शकतो, तर 56ला विभागू शकतो. तसेच त्याच्यानंतर आहे 2. 2नेही काय करू शकतो, 2ने आपण 56ला भागू शकतो. त्यानंतर 7. 7च्या पाढ्यामध्ये 56 हे आहे का, बघा 7 8 56 म्हणजे 7ने सुद्धा आपण काय करू शकतो, तर 56ला भागू शकतो. तसेच 8 7 56 म्हणजेच 8च्या पाढ्यामध्ये सुद्धा काय येतं, तर 56 हा नंबर येतो. म्हणजेच आपले जो 56चा विभाजक आहे तो काय आहे मुलांनो, 8 सुद्धा आहे. आणि 28च्या पाढ्यामध्ये सुद्धा किंवा 28ने सुद्धा आपण काय करू शकतो, तर 56ला विभाजक म्हणजेच भागू शकतो. तसेच 56 एक 56 शेवटी काय येईल मुलांनो, तर 56 एक 56 असे येईल. आता बघा 72चे विभाजक म्हणजेच 72 या संख्येला आपण कुठल्या संख्येने काय करू शकतो, भागू शकतो. तर बघा 1ने आणि 2ने तर आपण कुठल्याही संख्येला काय करू शकतो, भागू तर शकतोच. बघा 3ने सुद्धा, 4ने, 6ने, 8, 9, 12, 18, 24, 36 आणि 72 एवढ्या सगळ्या संख्या आहेत ज्याने आपण काय करू शकतो मुलांनो, तर जे 72 आहेत त्याला आपण काय करू शकतो, तर भागू शकतो. आता इथे आपल्याला काय शोधायचं आहे, बघा इथे आपल्याला सामायिक विभाजक शोधायचा आहे. काय मुलांनो, सामायिक विभाजक. आता मला सांगा, 1 आहे इथे 1 आहे, बरोबर. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, सामाजिक विभाजक. म्हणजेच एकाने आपण 56ला देखील काय करू शकतो, भागू शकतो आणि 72ला देखील काय करू शकतो, भागू शकतो. म्हणजे हे जे 2 नंबर आपल्याला इथे दिलेले आहे त्या 2 नंबरला आपण एकानेही भागू शकतो आणि 72ला सुद्धा एकाने भागू शकतो आणि 56ला सुद्धा एकाने भागू शकतो. त्यानंतर इथे बघा सामायिक. सामायिक म्हणजेच काय मुलांनो, तर समान आलेली संख्या. जसे 56च्या विभाजकामध्ये समान आलेल्या संख्या कुठल्या आहे मुलांना, बघा 1 2. तसेच 72च्या विभाजकामध्ये म्हणजेच कुठला संख्या आहे ज्याने 72ला आपण काय करू शकतो, भागू शकतो. तर बघा इथे सेम संख्या कुठल्या आलेल्या आहेत, तर 1 आणि 1, 2 आणि 2. आणखी कुठल्या संख्या आलेल्या आहेत मुलांनो, ज्या 72ला आणि 56ला काय करतात, विभागतात. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, सामायिक म्हणजे सारखी संख्या. कुठली आहे मुलांना, आपल्याला 1 मिळाली, 2 मिळाली. आता कुठली आहे बघा मुलांनो, बघा मुलांनो इथे 8 आहे, इथे सुद्धा काय आहे, तर 8 आपल्याला इथे दिसून येत आहेत. म्हणजेच आपण 1 2 3 1 2 8 याने आपण काय करू शकतो मुलांनो, तर 56ला आणि 72ला विभागू शकतो. म्हणजेच सामायिक विभाजक आपल्याला 56चा आणि 72चा काय मिळालेला आहे मुलांनो, तर 1 2 8 हे मिळालेलं आहे. आता पुढे मिळतं का ते हे आपण बघूया. बघा मुलांनो इथे 28 आहे, इथे दिलंय का 28, नाही. बघा इथे 56 आहे, इथे दिलंय का 56, या संख्येमध्ये
नाही. तर बघा मुलांनो, तर सामायिक विभाजक जर आपल्याला याचा काढायचा असेल, काय मुलांनो, सामायिक विभाजक तो कुठला असणार आहे बघा. बघा मुलांनो, काय असणार आहे तो 1, 2 आणि 8. हे कशाचे विभाजक आहे मुलांनो, 56 आणि 72. कशाचे मुलांनो, 56 आणि 72 याचे जर सामायिक विभाजक आपल्याला विचारले तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, 56चे विभाजक आणि 72चे विभाजक आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जी सामायिक संख्या आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे काय लिहायचं आहे आपल्याला, सामान्य विभाजक. सामायिक विभाजक काय आहे मुलांनो बघा, ती आहे 1, 2 आणि 8. ही आहे कुठली मुलांनो, 1, 2 आणि 8. ही जी संख्या आहे ती आपल्याला काय मिळालेलं आहे मुलांनो, 72 आणि 56ची काय मुलांनो, सामाजिक विभाजक काय आहे तर 1, 2 आणि 8. हे जे नंबर आहे ते काय आहे, 56 आणि 72चे सामाजिक विभाजक आहेत. बघा मुलांनो, आता इथे सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे, एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे बघा. 21 आणि 24 या संख्येचे विभाजक व सामाजिक विभाजक आपल्याला करायचं आहे. आता विभाजकचे जे आहे कुठली मुलांनो, 21 आणि 24. आता आपल्याला असे संख्या शोधायची आहे ज्याने 21 आणि 24चा काय येईल मुलांनो, पाड्यामध्ये ते म्हणजेच कुठल्याही जी संख्या आहे तिच्यामध्ये 21 आणि 24 ही जी संख्या आहे ती यायला पाहिजे. आता सांगा बरं मुलांनो, 1 तर येणारच, 1 1. त्यानंतर 2मध्ये 21 येणार का, नाही. 3मध्ये येणार का मुलांनो, हो. आणि 3च्या पाड्यामध्ये 24 येणार का, हो येणार. आणि 7 इथे येणार मुलांनो, 7. आता 8च्या पाड्यामध्ये येणार का, 8मध्ये इथे 8 येऊ शकतात, पण 8च्या पाड्यामध्ये 24 येतात. नंतर 9च्या पाड्यामध्ये येतात का, नाही. आणि 9च्या पाड्यामध्ये मुलांना 4च्या पाड्यामध्ये सुद्धा काय येतात तर 24 हे येतात. 5च्या मध्ये येतात का, नाही. 6मध्ये येतात का, येतात. 7मध्ये 7 1 7 7 14 7 1 21 तर 21 हे याच्यामध्ये येतात. 7 21 7च्या टेबलमध्ये. आणि अशा प्रकारे आपण काय करू शकतो मुलांनो, तर अशा प्रकारे आपण 21चे आणि 24चे काय काढू शकतो तर विभाजक काढू शकतो. आता हे जे काही आपण विभाजक काढलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे तर सामाजिक विभाजक शोधायचं आहे. बघा मुलांनो आपण मागे बघा मुलांनो आपण काय केलेलं आहे की 21चे विभाजक काढलेले होते. बघा एक हा जो नंबर आहे त्याला आपल्या 21ला काय करू शकतो तर भागाकार करू शकतो. तसेच 3च्या पाड्यामध्ये सुद्धा काय आहे मुलांनो तर बघा मुलांनो, एक जो आहे त्याने सुद्धा आपल्याला काय करता येतं, 21ला भागता येतं. म्हणजेच 21चा जो विभाजक आहे तो 1 हा आहे. 3च्या पाड्यामध्ये सुद्धा काय येतात मुलांनो, 3 हे येतात. किती मुलांनो, 3 7 किती मुलांनो, 21. तसेच 7च्या पाड्यामध्ये सुद्धा 21 येतात आणि 21 1 21. हे सगळे काय झाले मुलांनो तर हे सगळे झाले आहे विभाजक. म्हणजेच या संख्येने आपल्याला काय करता येऊ शकतं की 21ला भागू आपण शकतो. नंतर बघा मुलांनो 24चे विभाजक काढणं देखील इझी आहे. बघा 1ने सुद्धा आपण 24ला भागू शकतो. 2च्या पाढ्यामध्ये सुद्धा 24 आहे. आता तुम्ही म्हणणार की 2च्या पाढ्यामध्ये कुठे 24 आहे, 20 पर्यंत तर ती संख्या काय येते मुलांनो येऊ शकते. पण 20 नंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 2 आपल्याला ॲड करत जायचं आहे. आणि ॲड केल्यानंतर काय येते मुलांनो 24 ही संख्या येते. बघा तर आपल्याला जे 24चे जे विभाजक आहेत ते आहे 1 2 3 4 6 8 12 आणि 24. हे जे आपल्याला इथे संख्या दिलेल्या आहे त्या संख्येने आपण काय करू शकतो, जे आपल्याला काय दिलेलं आहे भाज्य दिलेलं आहे त्याला आपण काय करू शकतो, भागू शकतो. 24 आणि 21 ह्याला. आता इथे आपल्याला काय शोधायचं आहे तर आपल्याला इथे सामायिक विभाजक शोधायचं आहे. आता सामायिक विभाजक म्हणजेच काय मुलांनो, बघा सामायिक विभाजक म्हणजेच काय तर एक, बघा हा एक आणि हा एक सामायिक आहे. समान विभाजक आहेत, समान नंबर आहेत
बरोबर. आता दुसरे बघा मुलांनो, 3 आहे, 3 आहे. आता आणखी कुठले जे समान तुम्हाला सामायिक इथे नंबर दिसत आहेत? नाही. तर आपल्याला फक्त इथे 1, 1, 3 आणि 3 एवढेच काय आहेत मुलांनो? तर 21 आणि 24 चे काय आहेत? सामायिक विभाजक आहे. काय मुलांनो? 21 आणि 24 चे बघा, 21, 24 चे सामायिक विभाजक काय आहे मुलांनो? बरोबर, 1 आणि 3 हे काय आहेत मुलांनो? तर 21 आणि 24 चे काय आहेत? सामाजिक विभाजक आहे. पुढे बघूया. बघा इथे सांगितल्याप्रमाणे आपलं जे उत्तर आहे सामायिक विभाजक आपण इथे काढलेलं होतं की समान नंबर आपल्याला इथे काढायचे होते, ते 1 आणि 3 आपण काढलेलं आहे. काय आहे मुलांनो? 21 आणि 24 चे काय? सामाजिक विभाजक काय आहे मुलांनो? 1 आणि 3.